शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या। सकल मराठा समाज आयोजित सर्वधर्मीय सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चाची भव्य नियोजन बैठक। स्वर्गवासी संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। दोन्ही कुटुंबांना योग्य न्याय मिळाला पाहिजे। छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चा निघाला पाहिजे। याच मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर शिवनेरी लॉन्च जालना रोड चिकलठाणा येथे भव्य नियोजन बैठकीचे आयोजन केले होते। या बैठकीत सर्व पक्षातील जाती धर्मातील मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांनी आपले मते व्यक्त केली। मोर्चाचे नियोजन तारीख लवकरच कळवण्यात येईल। प्रामुख्याने समाविष्ट होऊन मग महात्मा फुलेचा संघर्ष असेल तोही आम्ही अतिशय प्राणपणाने लढलो। शाहू महाराजांचा संघर्ष असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष असेल, प्रत्येक ठिकाणी आम्ही अग्रगण्य राहिलो। ओबीसीला संरक्षण मिळावं म्हणून सर्वात अगोदर मोर्चा करणारे आम्ही माणसं आहोत। आम्ही असे आवडली की मंडळाला लागू करू कर्मभूती खाली करू आणि म्हणून आमचा जातीविरहित आणि धर्मविरहित संघर्ष असतो। जात आणि धर्म सोडून ठेवून आम्ही कधी लढत नाही। या देशाचा एकूणचा एक नागरिक, या देशाच्या चारही दिशांमधला जेवढा काही समाज असेल तो सगळा समाज आमचा बांधव आहे। या दिशेने तरी आपल्याला आम्ही प्रयत्न करत असतो। ही अतिशय पूर्ण घटना मराठवाड्यामध्ये घडली आहे आणि मराठवाड्याच्या आजूबाजूला कानपूर, जालना, बीड, परभणी सगळीकडे मोर्चे निघत आहे आणि औरंगाबाद थंडगार होतं। खरं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये अडकलेलं आहे हे शहर इतकं थंड कसं आणि म्हणून जशी ती घटना घडली परभणीची असेल, बीडची असेल, तर सर्वात अगोदर थंडी ही औरंगाबादमध्ये पडायला पाहिजे होती, परंतु उशिरा का होईना आपण हा मोर्चा हाती घेतला आणि 19 तारखेला